नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या महाशिवरात्रीच्या बाबतीतली एक बातमी उशिरा जरा समोर आलेली आहे आणि आम्हाला काही त्याच्यावरती काही वाद तयार करायचा नव्हता किंवा काही भडक ते करायचं नव्हतं, म्हणून आम्ही यापूर्वी ती टाकली नाही. आता तुमच्या समोर आवर्जून देत आहोत, कारण की त्याचे छायाचित्र समोर आलेले आहेत. आळंद म्हणून जे गाव आहे कर्नाटकातलं, बिदर जिल्ह्यातलं, आपल्याकडच्या उमरग्याला लागून असलेलं, धाराशिव जिल्ह्याला लागून असलेलं आळंद नावाचं गाव, तिथला जो एक दर्गा आहे, या दर्ग्यामध्ये जी महादेवाची पिंड आहे आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती महाशिवरात्रीला पूजा करू द्या, ह्यासाठी सिद्धरामय्या हिरेमठ म्हणून तिथले जे भक्त आहेत ते न्यायालयात गेले अधिकृतरित्या. काही कुठे गोंधळ नाही, काही कुठले कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेण्याचा प्रयत्न नाही, काही हल्ला केला नाही, काही नाही. जे सगळे वारंवार हम भूलने नहीं देंगे, बाबरी की शहादत म्हणून छाती बोलतात ना, त्यांनी हे समजून घ्यावं. उदाहरण, आपल्याला सगळ्यांना काशी विश्वनाथ आणि तिथल्या ज्ञानवापी मस्जिदीचा वाद सगळा जे सांगितला जातो, बाबरीचं तर काय प्रश्नच नाही, कृष्ण जन्मभूमीचा विषय आहे. आत्ता एक निकाल आलेला आहे भोजशाळा मध्य प्रदेशमध्ये. सरस्वतीचं हे जन्मस्थान कसं आहे आणि वसंत पंचमीचा उत्सव तिथे साजरा कसा केला जातो आणि प्रत्यक्षामध्ये ती जी मस्जिद कशी केलेली, तिथे हिंदू मंदिराचे अतिशय स्पष्ट असे अवशेष डोळ्यानं दिसणारे, उत्खननाची गरज नाही. म्हणजे आधीच्या असलेल्या मशिदीचं सगळं सामान वापरलं आणि त्या ठिकाणी मंदिराचं सगळं सामान वापरलं, जे सरस्वतीचं जन्मस्थान आहे, आणि वसंत पंचमीला त्या ठिकाणी उत्सव घेतला जातो. त्याला बंदी आलेली होती आणि कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जो ASIचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानं खळबळ उडालेली की ते मंदिराचा ASIने दिलेला रिपोर्ट आहे. बाबरी मशिदीच्या बाबतीमध्ये सुद्धा ASIने दिलेला रिपोर्ट होता आधीचा, अगदी 78ला का मला वाटतं आणीबाणीच्या काळातली गोष्ट आहे. KK मोहम्मद त्या टीममध्ये होते आणि त्यांनी स्वतः असं सगळं शपथपत्रात सांगितलेलं आहे की प्राचीन मंदिराचे तिथे खांब कसे आढळलेले होते, तेव्हाचीच गोष्ट. तेव्हाच तो अहवाल स्वीकारला गेला असतं, हे सगळं पुढचं महाभारत घडलं ते घडलं नसतं. आमचे काय अतिशय जवळचे पुरोगामी मित्र हे सगळं प्रकरण जेव्हा न्याय प्रविष्ट होतं आणि आरडाओरडा चालू असताना मी त्यांना फक्त आर्किओलॉजीच्या दृष्टीने एक प्रश्न विचारला होता. KK मोहम्मद यांनी ज्या पद्धतीने शपथपत्र दिले की या ठिकाणी प्राचीन मंदिरांचे अवशेष होते, तुमचं काय म्हणणं? रोमिला थापर आणि इरफान हबीब सारख्या बदमाश विचारवंतांनी खोटे शपथपत्र दिले होते की सपाट जमिनीवरती बाबरी मस्जिद उभी आहे. आज जेव्हा त्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडले, आता ते काढून बाजूला ठेवलेले सुद्धा आहेत त्या संग्रहालयामध्ये, कोणी जाऊन तपासू शकतं. आत्ताचं जे हे प्रकरण समोर आलेलं आहे, आळंदमधला जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये मूळ जे मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये जी ही महादेवाची जी पिंड आहे, राघव चैतन्य असं म्हणतात त्या पिंडीला, आणि त्या ठिकाणी आम्हाला आमचं पूजेचा अधिकार आहे. आजही ती डोळ्यानं दिसते आहे ना. दोन फरक तुम्ही लक्षात घ्या. समजा समोर काही दिसत नाहीये, ठीक आहे, काय का होईना पुरावे तुम्ही नष्ट केले असतील म्हणा, आणि न्यायालयाचं असं असतं की पुरावा अभावी निर्दोष, पुरावा सापडला नाही म्हणून. पण इथं पुरावा आजही आहे ना आळंदच्या दर्ग्यामध्ये. आणि खरं तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे त्या न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की फक्त 15 भक्तांनी जायचं आणि शांतपणे तिथं पूजा करायची. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांना तिथला प्रवेश नाकारलेला आहे. बदमाशपणा बघा कसा आहे ते. त्या दर्ग्यामध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना प्रवेश नाकारलेला का? तर नाही का, ते त्यांचा दर्गा आहे म्हणून. पण त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि तिथं मात्र हिंदू गेले तर मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे हे परत मी जे नेहमी म्हण वापरतो, सतीच्या घरी 32 शिंदळीच्या दारी हत्ती. आमचं ते देवस्थान आहे, त्या ठिकाणी आमच्या महादेवाची पिंड आज सुद्धा आहे, ज्याचा पूजा करण्याचा आमचा अधिकार आहे. आज कोर्ट सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त तुम्ही पूजा करा, बाकीचे 364 दिवस काय करायचं, का नाही करायची पूजा? जर हे आमचं देवस्थान असेल, आमच्या अस्मितेचा विषय असेल, आमच्या श्रद्धेचा भाग असेल, तुम्ही नाही कसं काय म्हणता? त्याचा पुरावा समोर आहे. आणि असं कसं काय कायदा आणि सुव्यवस्था अडचणीमध्ये येते? उलट समजा झालं असतं की ज्या ठिकाणी मंदिर आहे पण मूळची मस्जिद होती, मला असं एक तरी ठिकाण दाखवा संपूर्ण भारतातलं. आज मंदिर आहे पण तिथं मात्र मूळची मस्जिद होती, आणि मग काहीतरी मुस्लिम भक्तांना असं वाटलं की आमच्या मशिदीमध्ये तुम्ही आम्हाला येऊ देत नाही,
आमच्या दर्ग्यामध्ये, मशीद तर नाहीच म्हणा, कारण दर्गा, आमच्या दर्ग्यामध्ये तुम्ही काही येऊ देत नाहीत. आणि करिता आम्हाला हे जे रमजानचा महिना आहे तेवढा एक फक्त महिनाभर त्या ठिकाणी जाऊन दर शुक्रवारी काहीतरी नमाज पढण्याची आम्हाला संधी द्यावी, परवानगी द्यावी. एक तरी अशी केस आहे का संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये? आणि इकडं तुकडा फेकल्यासारखं, म्हणजे आमचं जे आहे तेच तुम्ही आम्हाला देण्याचं असं आव्हान. त्याहीपेक्षा ना मला आश्चर्य कशाचं वाटतं, जेव्हा अशी प्रकरणं, फार मी लांबचे सांगत नाही, या छत्रपती संभाजीनगरला एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला जो शूलीभंजन नावाचा डोंगर आहे, त्यांनी तिथे 12 वर्ष तपश्चर्या केली होती. ज्या दगडावरती, ती शिळा तिथे अजून एक आहे, दत्त संप्रदायाचं केंद्र आहे. आणि नाथांना मलंग वेशामध्ये दत्तात्रयांनी दर्शन दिलं असं मानलं जातं. असं ते पवित्र असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जाताना परिओंका तालाब म्हणून आणि सुरावर्दी एक दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये आजही त्याच्या परिसरामध्ये महादेवाची पिंड आहे. किती दगड लावले, किती जेसीबी लावले, किती उकरायचा प्रयत्न केला, ती काढता आली नाही. आजही ती खुल्यावरती आहे. तिला फक्त असं एक बॅरिकेड लावलेलं आहे. आता त्या ठिकाणी उद्या कोणी कोर्टामध्ये गेलं आणि सांगितलं की हे प्रत्यक्ष आमचं पवित्र ठिकाण आहे, इथे महादेवाची पिंड दिसते, आम्हाला हे परवानगी द्या तुम्ही पूजेची, तुमचा दर्गा जो असेल तसा ठेवा. आता याचं काय उत्तर आहे? जागोजागी आज ही जी सहिष्णुता मुस्लिमांनी, त्याहीपेक्षा विचारवंतांनी, हे जे हिरवी गप्पा मारतात ना मोठ्या मोठ्या, त्यांनी का नाही दाखवायला पाहिजे? म्हणजे आम्ही जो काल व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तुम्हाला तिथल्या मेलेल्या खमेनीचं दुःख आहे, पण भारतातल्या भारतात मारल्या गेलेले शेकडो नव्हे लाखो हिंदू काश्मीरमधून पलायन केलं आणि तेव्हा नाही तुम्हाला दुःख झालं? तेव्हा नाही तुमच्या डोळ्यामध्ये आसू आले? बाटला हाऊस एन्काउंटरच्या आरोपींना शिक्षा झाली तर सोनिया गांधी ढसढसा रडतात. मग हे कोण होते बाकीचे सगळे? हे काय गुन्हेगार होते काश्मीरमधले हिंदू सगळे? ही जी मानसिकता आहे ना, ही जी विकृती आहे ना, आता बरं ही सगळी बातमी सगळ्यांनी दाबून ठेवली. काय मूळ विषय होता तो? आमचंच एक मंदिर आहे, कुठल्याही दर्ग्यावरती जाऊन आम्ही अतिक्रमण केलेलं नाहीये. जे आमचं मंदिर आहे, ज्याचे आजही पुरावे आहेत, ठळठळीत, ढळढळीत, डोळ्यांना दिसणारे, ठळक असे, त्या ठिकाणी आमचा हक्क, दुसरंही काही मागितलेलं नाहीये. राम मंदिरच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की त्या ठिकाणी कशासाठी मंदिर पाहिजे, दवाखाने बांधा, शाळा काढा. मग जी जागा त्या बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये 5 एकर जागा मुस्लिम पक्षाला तेव्हा त्याच अयोध्येमध्ये दिलेली आहे. किती वर्ष झाले त्याला? या 5-6 वर्षामध्ये निकाल मला वाटतं 2019चा आहे ना, तो 18चा काहीतरी. त्या निकालाच्या नंतर ती जी जागा मुस्लिम पक्षाला दिली त्या ठिकाणी आपण दवाखाना बांधू, शाळा काढू, असं का नाही म्हणले सगळे लिब्रांडू, पुरोगामी, पत्रकार, विचारवंत, बुद्धिवादी, लेखक, पुरस्कार वापसी गँगवाले सगळे? तेव्हा का नाही त्यांना वाटलं की या ठिकाणी आपण एक शाळा काढू, त्या ठिकाणी आपण एक दवाखाना उभा करू, त्या ठिकाणी आपण एक धर्मार्थ लोकांना राहण्याच्यासाठीचे गोरगरिबान वृद्धाश्रम काढू? का नाही काढला? आता ह्या आळंदच्या दर्ग्यामध्ये बरं हे मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेलेला पण होता त्याच्या विरोधामध्ये की नाही ही परवानगी द्यायची म्हणून. सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं त्यांना आणि हाकलून लावलं की तो जो निर्णय तो पालन करा आणि त्या ठिकाणी त्यांना पूजेला परवानगी द्या म्हणून. अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी, एवढंच फक्त खरं नाही, जागोजागच्या गावच्या सगळे दर्गे आणि ह्या मशिदी आणि मकबरे आहेत की ज्याच्यामध्ये हिंदू मंदिराचे अवशेष सापडत आहेत. बिलकुल हक्क येतो हिंदूंचा, एक न एक दर्गा, एक न एक मकबरा. माझं तर म्हणणे, तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखायची, शांतता राखायची, सहिष्णुता पाळायची ना, तर सगळ्या मुस्लिमांनीच असे सगळे दर्गे वापस करून टाकावेत पहिल्यांदा, ज्या ठिकाणी स्पष्टपणे तसे दिसणारे पुरावे आहेत ते, आणि नंतर आम्हाला शहाणपण शिकवा. वक्फ बोर्डच्या निमित्तानं ज्या सगळ्या जमिनी देशभरामध्ये लाटल्या गेल्या होत्या त्याच्या विरोधात आता प्रत्यक्ष कायदा चाललेला आहे, ते सगळी प्रक्रिया चालू आहे. जो अतिशय चांगला निर्णय हा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला आहे तो तर आम्हाला मान्य नाही, आनंदच आहे. पण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ही केस गेल्याच्या नंतर हिंदू पक्षाचाच विजय निश्चित आहे आणि ही जागा पूर्णपणे शिवालय म्हणून हिंदूंच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज